श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 9th स्टँडर्डसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे, कारण आज आपण 9th स्टँडर्डच्या बुकमधील एक इम्पॉर्टंट ग्रामर टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे संख्या विशेषणादी पार्ट 1. या आपल्या व्हिडिओमध्ये आपण संख्या विशेषणानी पार्ट 1 मध्ये जेही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहेत हे सगळं ब्रीफली आपण डिस्कस करणार आहोत. त्यासोबत आपण जे तुम्हाला टेबल्स दिलेले आहेत हे देखील पाहणार आहोत. सो तुम्ही हा व्हिडिओ फुल बघा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत देखील हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. मित्रांनो, आपण असं करणार आहोत की आपण या टॉपिकचे 2 व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच जो व्हिडिओ तुम्ही पाहता आहात त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती समजून घेणार आहोत. म्हणजेच काय तर आपण जे तुमचं बेस आहे संख्या विशेषणचं ते क्लिअर करणार आहोत. आणि या व्हिडिओनंतर एक न्यू अपलोड करेल. त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जी एक्सरसाइज दिलेली आहे बघा, ती एक्सरसाइज फुल आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासोबत मी तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स देखील मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देईल आणि ते देखील आपण सॉल्व करणार आहोत. सो तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला जो मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन मिळेल. सो आता बघा, आता आपण समजूया. आपल्या लेसनचं नाव आहे संख्या विशेषणाने. म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे का, विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. सो संख्याचे देखील ॲडजेक्टिव्ह असतात. ते ॲडजेक्टिव्ह काय आहे बरं, तर ते आपण जेव्हा वाचूया ना तेव्हा तुम्हाला समजेल. आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. या चित्राचा आधी अर्थ समजून घेऊया, मग आपल्याला जी स्टोरी दिली ती समजून घेऊया. बघा आता तुम्हाला काय दिसतंय, तर एक आजी बसलेल्या आहेत. आजीच्या समोर काय आहेत तर त्यांच्या नाती आहेत आणि नातू आहेत. सो तुम्हाला असं दिसत आहे आजी नातू आणि नातींसोबत गप्पा मारत आहे, चर्चा करत आहे. बघा आता संवादम इमम पठत, काय तर हा संवाद वाचूया किंवा हा संवाद वाचा. ग्रीष्म अवकाशे, ग्रीष्मचा अर्थ आहे उन्हाळा, समर. आणि अवकाश आपण म्हणतो ना, या कामाला जरा अवकाश आहे. अवकाशचा अर्थ आहे हॉलिडेज. सो काय म्हणता येते की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय होतं आहे तर दौहित्र्याहा असं येते. दौहित्र्याहा आणि दौहित्र्यह म्हणजेच काय तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नातू आणि नाती. दौहित्र्याहा आणि दौहित्र्यहचा अर्थ आहे नातू नाती. ओके, दौहित्र्याहा म्हणजे नातू आणि दौहित्र्यह म्हणजे नाती. या आजीकडे आलेले आहेत. आता हे कसं समजायचं की हे जे नातू नाती हे आजीच्या मुलाचे मुलं आहेत का मुलीचे मुली आहेत. तर संस्कृतमध्ये दौहित्र्याहा आणि दौहित्र्यह हे मुलीच्या मुलींना वापरतो. म्हणजेच तुम्हाला हिंदीमध्ये नानी माहिती का, नानी म्हणजेच काय तर या आजींच्या मुलीचे हे मुली आहेत. समजतंय. हे जे वर्ड्स आहेत बेसिक हे तुम्हाला समजायलाच पाहिजे. मी तुम्हाला डीपली सांगत आहे. तर काय सांगताय तर समर वॅकेशन आहेत, तर त्यांचे नातू नाती आलेले आहेत त्यांच्याकडे. आणि ते मातामही म्हणजे काय तर नानी आपण म्हणतो हिंदीमध्ये, आणि मराठीमध्ये आजीच म्हणतो आपण. सो हे सर्व नातू नाती आजींसोबत बसलेले आहेत. सह केवलम संस्कृतेन वार्तालापम कुर्वन्ति, म्हणजे हे सर्व आजींसोबत संस्कृतमध्येच वार्तालाप करतात. वार्तालाप करणे म्हणजेच कन्व्हर्सेशन करतात. कुर्वन्ति आहे म्हणजेच बहुवचन इथे दिलेलं आहे, कारण भरपूर जण आहे. आता हे संस्कृतमध्ये चर्चा करत आहे. मातामही काय म्हणते तर मातामही तेभ्यः, मातामही त्यांना संस्कृत भाषेचे विशेषान म्हणजे काय तर विशेष, त्यांना संस्कृत भाषेची विशेष माहिती त्यांना देत होती. स्पेशालिटी संस्कृत भाषेची वेगवेगळी माहिती त्यांना देत होती. आता इथून आपली कन्व्हर्सेशन सुरू होते. मातामही काय म्हणताय, अस्माकम बाल्यकाले. अस्माकमचा अर्थ आहे माझ्या, आमच्या. बाल्यकाले म्हणजे काय तर आमच्या, आपण म्हणू शकतो की आमच्या बालपणात, म्हणजेच काय तर आमच्या चाइल्डहुडमध्ये काय होतं, आजींच्या चाइल्डहुडमध्ये बरं, दूरदर्शन एक चॅनल होतं टी व्हीचं.
तर त्या म्हणताय की आमच्या बालपणामध्ये दूरदर्शनावर एकात्मतायाः असं आहे बरं. एकात्मतायाः असे. ओके. सो त्या काय म्हणताय, आमच्या चाइल्डहुडमध्ये दूरदर्शनावर मतयाः असे. तर आमच्या चाइल्डहुडमध्ये दूरदर्शनावर युनिटी, एकमत. ओके. सो आमच्या चाइल्डहुडमध्ये एकमत म्हणजेच युनिटीवर एक गीत होतं. समजतंय? काय गीत होतं बघा. एका चटका अनेकाश्च चटकाः धान्यम अत्तुम आयातश्चटकाः. समजतंय? एका चटका म्हणजे चटकाचा अर्थ चिमणी. एक चिमणी, अनेकाः चिमणी. हे बघा, सॉरी, अनेकाश्च चटकाः दिले. अनेकाः प्लस चटकाः असं आहे बरं. सो काय आहे बरं. एक चिमणी, अनेक चिमण्या. धान्यम अत्तुम. धान्य म्हणजे काय तर फूड ग्रेन्स. अत्तुमचा अर्थ खाण्यासाठी. आयातच चटकाः येत म्हणजे काय तर एक चिमणी, अनेक चिमण्या या धान्य खाण्यासाठी सगळ्या एकत्र यायच्या. समजते का? आयातश्च चटकाः म्हणजे ते एकत्र यायच्या. समजते? आता पुढे बघूया. आता त्यांनी त्यांच्या लहानपणाचं एक गीत तुम्हाला इथे प्रस्तुत केलं आहे. तर ते गीतचं देखील एक इम्पॉर्टन्स आहे, ते आपण नंतर बघूया. आता बघा, सुधेंदू काय म्हणतो. मातामही गतसमये. मातामही म्हणजे काय तर आजी. मागच्या वेळी, गतसमयीचा अर्थ मागच्या वेळी. त्वया म्हणजे तू. चतुरस्य काकस्य कथागीतम श्रावितम. मागच्या वेळेस तर तू आम्हाला चतुर कावळ्याची गोष्ट सांगितलेली होती. समजते? चतुर म्हणजे काय तर इंटेलिजंट. कशी होती ती गोष्ट तो सांगते. आता बघा. एकः काकः तृषा पीडित. एक कावळा होता ज्याला खूप तहान लागलेली. तृषाचा अर्थ आहे तहान. पीडित म्हणजे खूप त्याला तहान लागलेली होती, त्रासलेला होता तो. जलम न लभते. त्याला जल मिळत नव्हतं. दूरे दूरवर तो फिरत होता तरी त्याला पाणी मिळत नव्हतं. आता त्याला एक प्रश्न पडलाय बरं. काय प्रश्न आहे ते बघूया. तत्र तिथे तर तू आम्हाला सांगितलं की एकः काकः. तिथे तू आम्हाला बोललेली की एकः काकः असतं. आणि आता अधुना म्हणजे आता तू इथे एका चटका म्हणते आहेस. म्हणजेच तू त्यावेळेस आम्हाला एकः बोललेली आणि आता एका म्हणते. असं का बरं? म्हणजेच काय तर इथे आता तू एकः काकः घेते तर इथे एकः चटका का नाही घेतलेलं तू, असं त्याला प्रश्न पडलेला आहे. समजतंय? पृथा काय म्हणते बरं. आम. तर ती म्हणते होय, अरे हो, असं देखील असू शकतं. तथाच एकम गीतम इत्यपि उक्तम. आणि तू आधी तर आम्हाला एकम गीतम बोललेली. बघा आता इथे एकम गीतम दिलेलं आहे तुम्हाला. हे बघा इथे एकम गीतम. तर ती म्हणते तर तू आधी आम्हाला सर्वात आधी एकम गीतम बोललेली, मग एकः काकः बोलली, मग एका चटका बोलली. असं का तू चेंज करते सतत, असं ते विचारता आहे. ओके. काय म्हणते ती बघा. तरीही किमर्थम अत्र एकः एकम इति भेदम. तर तू इथे एकः एकममध्ये का भेद करत आहे, का डिफरन्स करत आहे. वेणुः काय म्हणते. चिंतयित्वा म्हणजे काय तर ती विचार करते. हां मया ज्ञातम. ती म्हणते अरे हो, मला असं वाटते, मला समजलंय. यथा एकः बालः एका बाला एकम वनम. म्हणजे ती म्हणते की बाल आहे म्हणून एकः आहे, बाला आहे म्हणून एका आहे आणि वनम आहे म्हणून एकम आहे. ते एकदम राईट सांगत आहे. आता आधी आपण आपलं ग्रामरचं टॉपिक जे आहे ते समजून घेऊया, म्हणजेच तुम्हाला हे समजेल. आता आपण सर्वात आधी जे तुम्हाला दिलेलं होतं चटका जे दिलेलं होतं ते पाहूया. काय दिले. एका चटका. चटका मालाप्रमाणे आहे. तर जेव्हाही स्त्रीलिंगी असेल तेव्हा एका वापरायचं. जेव्हाही स्त्रीलिंगी असेल तेव्हा एका वापरायचं. जेव्हाही पुल्लिंगी असेल, इथे काकः आहे, काकः हे देवः प्रमाणे आहे म्हणून एकः वापरलेला आहे. आपण असं देखील म्हणू शकतो की संख्या विशेषणमध्ये सारखंच असतं. म्हणजेच काकः हे म्हणून एकः हे कधी कधीच असतं बरं. चटका आहे म्हणून एका असं देखील म्हणू शकतो. आणि जे तुम्हाला दिलेलं होतं बघा, एकम आहे, गीतम आहे म्हणून एकम. म्हणजेच काय, जर पुल्लिंगी असेल तर तुम्ही एकः वापरा, स्त्रीलिंगी असेल तर एका वापरा, नपुंसकलिंगी असेल तर एकम वापरा. एकः काकः एकम वनम असं म्हणू शकतो. एका चटका.
समजतंय? आता बघा तुम्हाला काय दिलेलं होतं, कुठे वेणू, हां ती काय म्हणते बघा, एकः बालः. बालः हे पुल्लिंगी आहे, एक वचन आहे म्हणून एकः. बाला मालाप्रमाणे म्हणून एका. वनम नपुसकलिंगी म्हणून एकम. मातामही काय म्हणते, बहुसम्यक वेणो, म्हणजेच खूप खूप छान. इथे आता वेणो का आलं आहे, कारण वेणो हे संबोधन इथे वापरलेलं आहे. भानोप्रमाणे वेणो इथे यूज केलेलं आहे. समजतंय का? आता पुढे बघूया. बघा आता पुढे काय दिलेलं आहे, तर सुदेंदू लगेच काय म्हणतो बघा, तर मग एकः चषक येईल का, एका लेखनी येईल का, आणि एकम फेनकम येईल, अपि योग्यम येतात असं तो म्हणतोय. तर तो काय म्हणतोय, तर आता तू म्हणलीस की पुल्लिंगी असेल तर एकः, स्त्रीलिंगी असेल तर एका, आणि नपुसकलिंगी असेल तर एकम. तर मी जे सांगितलं ते राईट आहे का असं तो विचारतोय. चषक म्हणजे काय, तर चहाचा पेला, चहाचा कप. तर चहाचा कप हा पुल्लिंगी असतो म्हणून एकः वापरलाय. लेखनी म्हणजे पेन्सिल, पेन्सिल स्त्रीलिंगी असते म्हणून एका वापरलाय. फेनकमचा अर्थ आहे साबण, साबण नपुसकलिंगी असतो म्हणून एकम वापरले. तर तो म्हणतो की हे राईट आहे का, बरोबर सांगा बरं. तर मातामही काय म्हणते, बाढ्यम, खूप छान खूप छान, सम्यक, अगदी बरोबर अगदी बरोबर, अवगतम त्वया, तुम्हाला समजलंय. इतो अपि एकम. आता ती काय म्हणते, त्या काय म्हणतात तर बघा, इथो अपि. आता तुम्हाला एकम म्हणजे एक, आंग्ल बालगीतम यूयम गायथ स्म. तुम्हाला आठवतं आहे का, स्म वापरले म्हणजे भूतकाळ आहे. तर त्या म्हणताय की तुम्हाला आठवतं आहे का, लहानपणी तुम्ही आंग्ल भाषा म्हणजे इंग्लिशमध्ये एक गीत गात होता. ते गीत कोणतं होतं की बघा, 2 hands फॉर क्लॅपिंग असं होतं ना आपल्याला लहानपणी हे गीत. तर ते जे गीत होतं ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर ते म्हणताय की तुम्हाला लहानपणी एक गीत होतं, आंग्ल म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये एक गीत होतं, तुम्हाला आठवतं आहे का. स्मरथचा अर्थ आहे स्मरण, म्हणजेच काय तर आठवतं आहे का बरं. मग आता ते जे तुम्हाला सॉन्ग होतं ना, ते संस्कृतमध्ये तुम्हाला इथे ट्रान्सलेट केलं आहे. द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, द्वौ लघु पादौ गमनाय, द्वे लघु नेत्रे नभो दर्शनाय. आता बघा द्वौ काय दिले, द्वौ आहे. बघा आता द्वौ लघु सारखे छोटे, लहान. तर 2 लहान हात कशासाठी, तर तालिकाचा अर्थ आहे क्लॅपिंग करण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी. तर काय म्हणताय, तर द्वौ 2 लघु हात म्हणजे 2 छोटे हात टाळ्या वाजवण्यासाठी. 2 छोटे पादव आहे, पादवचा अर्थ आहे पाय. हे गमनाय म्हणजे काय, तर गमनाय म्हणजे फिरण्यासाठी. द्वे लघु नेत्रे 2 छोटे डोळे. नभोचा अर्थ आहे आकाश, स्काय. दर्शनाय म्हणजे पाहण्यासाठी, 2 छोटे डोळे आकाश पाहण्यासाठी. ओके, आता हे तुम्हाला काय दिलं आहे तर बघूया. इथे तुम्ही म्हणाल इथे द्वौ आणि इथे द्वे का आहे, तर जे हस्त आहे आणि पादह आहे हे पुल्लिंगी आहे म्हणून इथे द्वौ आलेला आहे, आणि नेत्रे हे नपुसकलिंगी आहे म्हणून द्वे आलेला आहे. ओके, असं देखील पाहू शकतो, हस्तवय म्हणून द्वौ, पादवय म्हणून द्वौ. ओके, आणि नेत्रे म्हणून द्वे, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पृथा काय म्हणते, मातामही, आजी अवगतम मया, मला समजलंय बरं आता. तथाच, आता तू सांग असं ती म्हणते. द्वौ द्वे एतयोः भेदो अपि ज्ञातः. ती काय म्हणते पृथा की मला आता द्वौ आणि द्वे या दोघांमधला भेद म्हणजे डिफरन्स समजला आहे. यथा द्वौ पुरुषौ, म्हणजेच काय तर पुरुष हे पुल्लिंगी आहे म्हणून द्वौ वापरला आहे. दीपौ म्हणून द्वौ इथे वापरलेलं आहे. असं देखील म्हणू शकतो, पुरुषौ आहे म्हणून द्वौ, दीपौ आहे म्हणून द्वौ. वेणू काय म्हणतोय बघा, द्वे फले. आता फले हे नपुसकलिंगी आहे म्हणून द्वे वापरले, आणि उद्याने नपुसकलिंगी म्हणून द्वे, असं देखील म्हणू शकतो. फले म्हणून द्वे, उद्याने म्हणून द्वे. सुदेंदू काय म्हणतो, महिला द्वयम वा द्रोणी द्वयम इति कथम वक्तव्यम, म्हणजे काय 2 महिला किंवा 2 बादल्या. द्रोणी म्हणजे काय तर बादल्या. या जर संस्कृतमध्ये आपल्याला म्हणायचं असेल तर आपण कसं म्हणूया बरं. बघा, वाचा अर्थ आहे किंवा. ओके, तर हे कसं म्हणायचं असं तो विचारतोय. मातामही काय म्हणते, द्वे महिले.
आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर म्हणले की द्वे हे नपुसकलिंगीमध्ये येतं आणि इथे द्वे स्त्रीलिंगीमध्ये पण आलेलं आहे. तर द्वे हे नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी दोघांमध्ये येतं. बघा आपला द्वेचा टेबल पाहिलं तर बघा इथे तुम्हाला बघा काय दिलं आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी इथे दिलेलं आहे. आता बघा द्वे हे स्त्रीलिंगीमध्ये पण येतं आणि द्वे हे नपुसकलिंगीमध्ये पण येतं. याच्यात खूप जणांना कन्फ्युजन होतं, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. समजतंय का? आता बघा काय दिलेलं आहे, काय सुरू होतं आपलं, हां हे सुरू होतं आपलं राईट. द्वे महिले, द्वे द्रोण्यौ. आता महिले हे मालाप्रमाणे आहे. महिला हा शब्द मालाचा टेबल आठवतो का तुम्हाला? माला, माले दोन आहे म्हणून माले वापरले. त्याच्या मालेप्रमाणे महिले वापरले. आणि द्रोणी हे नदीप्रमाणे, नदी, नद्देव, नद्देव सारखं आपण म्हणू शकतो द्रोण्यौ असं इथे वापरलेलं आहे. समजतंय का? दोन दोन बादल्या. इदानी अहम असं येते. इदानीम अहम म्हणजे आता मला संख्या शृंग खलाम वदामी म्हणजे काय, तर मातामही काय म्हणते, तर मी आता संख्याची साखळी आता मी म्हणून दाखवते. शृंखलाम म्हणजे काय, तर साखळी. समजतंय? कथयत किम येतात. आता मला सांगा की हे कशी आहे साखळी, ते आम्हाला सांगा. त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. आता मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट, एकचा टेबल एक वचन वापरणार आहोत. जस्ट अ सेकंड. एक वचनसाठी एकचा टेबल वापरणार आहोत. दोनचा टेबल द्विवचनसाठी आणि दोन नंतर जेवढेही टेबल असतील ते आपण त्या सगळ्या टेबलमध्ये बहुवचनच वापरणार आहोत. हे लक्षात ठेवा. आता बघा तुम्हाला काय दिले, त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. या तीन नंतर तीन आपण म्हणू शकतो दोन नंतर जेही टेबल असतील त्याच्यात आपण बहुवचनच वापरणार आहोत. सुदेंदू काय म्हणतो, हसित्वा. त्याला समजलं सुदेंदूला बरोबर, तर तो हसला. तो काय म्हणतो, मया अवगतम, मला समजलं बरं. तो काय म्हणतो बघा, त्रयः वृक्षा. मी काय बोलली, दोन नंतर जेही टेबल असतील त्याला बहुवचनच वापरणार आहोत. कारण तीन हे बहुवचनच आहे. बहुवचन आपण केव्हा यूज करतो, दोनच्या जास्त. एक वचन म्हणजे एक व्यक्ती, द्विवचन म्हणजे दोन आणि बहु म्हणजे दोनपेक्षा जास्त म्हणजे बहुवचन. आता तीन हे बहुवचनच असेल तर त्रयः आहे म्हणून वृक्ष हा इथे आलेला आहे. वृक्षः वृक्षौ वृक्षाः, देवः देवो देवाः. तिस्रः मक्षिकाः. आता इथे मक्षिका हे मालाप्रमाणे माला, माले, मालाः म्हणून इथे आहे. आणि फलानी वनानी प्रमाणे वनम, वने, वनानी. आता इथे तुम्हाला काय दिलं की त्रयः हे आपण पुल्लिंगीलाच वापरूया, तिस्रः हे आपण स्त्रीलिंगीलाच वापरूया आणि त्रीणी हे आपण बहुवचनलाच वापरूया. समजते का? त्रीणी हे आपण नपुसकलिंगीला वापरणार आहोत. आय होप हे सगळं तुम्हाला समजत आहे. पृथा काय म्हणते, तिष्ठ रे, अरे थांब रे असं म्हणत आहे. अग्रे अहम वदामी. आता पुढे मी म्हणते असं ती म्हणत आहे. अग्रेचा अर्थ आहे पुढे. चत्वारः मुनयः. आता इथे मुनी हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून इथे चत्वारः वापरले. धेनवः हा स्त्रीलिंगी शब्द आहे, धेनू म्हणून चतस्रः. आणि वाहनानी हे नपुसकलिंगी शब्द आहे म्हणून चत्वारी इथे वापरलं आहे. समजतंय का? तीन नंतर सगळ्या वस्तूंना बहुवचनच आपण वापरणार आहोत. सगळीकडे बहुवचनच दिसेल तो. आता मातामही काय म्हणते, सुशोभनम म्हणजेच काय, तर खूपच छान. चाणाक्षः यूयम, तुम्ही सर्व खूप चाणाक्ष आहेत म्हणजे इंटेलिजंट आहात. वेणुः काय म्हणते, इतः परम. आता यानंतर आपण म्हणजे वयम एकतः म्हणजे काय, एकापासून ते चतुर्पर्यंत म्हणजे 4 पर्यंत, 1 पासून 4 पर्यंत सगळे जे संख्याचे रूप आहे ते वाचूया. मातामही काय म्हणते, साधू साधू, छान छान असं ती म्हणत आहे. समजलं का तुम्हाला? सगळं कन्व्हर्सेशन समजलं का? आता टेबलकडे जाऊया. आपण काय पाहिलं होतं की एकला एक वचनच वापरता. बघा तुम्हाला दिलेलं आहे, एकच्या टेबलला नित्यम एक वचनच आपण वापरणार आहोत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी हे 3 पुरुष इथे दिलेले आहेत आणि विभक्ती आहे. समजते? एकः एका एकम. एकः आपण एका पुल्लिंगी व्यक्तीला एकः वापरूया, एका स्त्रीलिंगीलाच वापरणार आहोत आणि एका नपुसकलिंग. एकः एका एकम, एकम एकाम एकम, एकेन एकया एकेन असं तुम्ही वाचू नका. असं पुल्लिंगीचा टेबल कंटिन्युअस वाचा. बघा आता
एकः एकम एकेन एकस्मै एकस्मात् एकस्य एकस्मिन् असं वाचा. स्त्रीलिंगीचं एका एकाम एकया एकस्य एकस्याः एकस्याः एकस्या. नपुंसकलिंगीचं एकम एकम एकेन एकस्मै एकस्मात् एकस्य एकस्मिन्. आता तुम्हाला देव आणि वनमचा टेबल तर माहिती आहे. देव आणि वनममध्ये फक्त प्रथम आणि द्वितीय विभक्ती वेगळी आहे. तृतीयापासून सगळं सेम आहे. इथे तुम्हाला तेच दिसेल. एकेनं इथून सगळं सेम आहे, फक्त हे दोन वेगवेगळं आहे. आता तुम्हाला जसं माहिती आहे वनम वने वनानी वनम वने वनानी, तसंच इथे जी प्रथम आणि द्वितीय विभक्ती ती सारखीच आहे. ओके. आणि हे एका एकाम हे मालाप्रमाणे हा टेबल आहे. माला माले माला हा प्रथमा, मालम प्रमाणे एकाम, मालम माले माला हा द्वितीय, मालया प्रमाणे एकया, मालया मालाभ्या मालभी तृतीया, मालयई प्रमाणे एकस्यै, मालयई मालाभ्या मालभ्य चतुर्थी, मालयाहा प्रमाणे एकस्याहा. आणि मग षष्टीला देखील मालयाहाच असतं आणि एकस्याम इथे दिलेलं आहे. आय होप हे सगळं समजत आहे. हा टेबल आता द्वीचा टेबल आहे. द्वी म्हणजे काय तर दोन. दोनला नेहमी आपण द्विवचनच वापरणार आहोत, कारण दोन व्यक्ती म्हणून द्विवचन. द्वौ द्वे द्वे द्वौ द्वे द्वे. बघा इथे इझी ना. द्वौ द्वे द्वे द्वौ द्वे द्वे म्हणजेच काय, जर दोन पुल्लिंगी असेल वस्तू तर द्वौ वापरूया, स्त्रीलिंगी असेल तर द्वे द्वे. हे काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि हे बघा तुम्हाला विभक्ती देखील दिली, ही विभक्ती देखील नीट पहा. बघा आधी पुल्लिंगीचा टेबल पाहूया. द्वौ द्वौ द्वाभ्याम 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 द्वयोः द्वयोः असं आहे. बघा खूप इझी आहे. द्वे द्वे द्वाभ्याम 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 द्वयोः द्वयोः. बघा म्हणजे काय, षष्ठी आणि सप्तमीला कोणताही पुरुष असो सारखंच लागेल असं आपण पाहू शकतो. नपुंसकलिंगी द्वे द्वे द्वाभ्याम द्वाभ्याम अरे आपण इथे असं बघू शकतो की स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगीचे टेबल तर सारखाच आहे, पूर्ण आहे. नीट बघा बरं, सेम आहे, फुल सेम आहे. फक्त पुल्लिंगीचा टेबल लर्न करावा लागेल. पुल्लिंगीचा टेबल देखील तृतीयापासून सगळा सारखा आहे तिघांना. म्हणजेच खूप इझी हे आहे. फक्त प्रथम आणि द्वितीय लर्न करा म्हणजेच तुमचं पूर्ण टेबल लर्न होऊन जाईल. पुढे बघूया. आता त्रि आणि चतुर. त्रि म्हणजे तीन. तीनला नेहमी बहुवचनच वापरणार आहोत, कारण तीन हे दोनपेक्षा जास्त असतं. बघा आता त्रयः त्रीन् त्रिभिः त्रिभ्यः त्रिभ्यः त्रयाणां त्रिषु. स्त्रीलिंगी तिस्रः तिस्रः तिसृभिः तिसृभ्यः तिसृभ्यः तिसॄणां तिसृषु असं आहे. हा टेबल लर्न करा म्हणजेच तुमचं सगळं क्लिअर होईल. त्रीणि त्रीणि त्रिभ्यः त्रिभ्यः त्रिभिः त्रिभ्यः त्रिभ्यः त्रयाणां त्रिषु. हा टेबल असा आहे. समजते का? म्हणजेच काय, जर तीन पुल्लिंगी असेल तर त्रयः, तीन स्त्रीलिंगी असेल तर तिस्रः, तीन नपुंसकलिंगी असेल तर त्रीणि. आय होप हे सगळं समजत आहे. चतुर हा टेबल हा बहुवचन प्रमाणेच आपण यूज करणार आहोत. तर पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी. चत्वारः म्हणजे चार वस्तू पुल्लिंगी असेल तर चत्वारः, चार वस्तू स्त्रीलिंगी असेल तर चतस्रः, चार वस्तू नपुंसकलिंगी असेल तर चत्वारी. हा टेबल वाचूया आता. चत्वारः चतुरः चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः चतुर्णां चतुर्षु. स्त्रीलिंगी चतस्रः चतस्रः चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः चतुर्णां चतस्रुषु असं आहे. सॉरी माझं प्रोनाऊन्सिएशन एवढं क्लिअर नाही, कारण मला खूप कफ अँड कोल्ड आहे, सो दॅट्स वाय. आता नपुंसकलिंगी बघूया. चत्वारी चत्वारी चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः चतुर्णां चतुर्षु. हा टेबल एवढं तुम्हाला टेन्शन घेण्याची जरूरत नाही, कारण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेगळी ट्रिक देणार आहे. म्हणजेच काय तर लगेच आन्सर कसं शोधायचं ती ट्रिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं आहे. समजलं असेल तुम्हाला की एक हा आपण पुल्लिंगीला वापरतो, एका स्त्रीलिंगीला आणि एका नपुंसकलिंगीला. समजते का? आणि आपण या व्हिडिओमध्ये भरपूर काय 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 शिकलो आहोत. सो मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला समजलं की नाही. माझ्या या व्हिडिओमध्ये जरा प्रोनाऊन्सिएशन आपण म्हणू शकतो की लो झालेले आहेत, कारण मला खूप कफ अँड कोल्ड आहे. सो दॅट्स वाय प्लीज समजून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला समजलं आहे की नाही. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ते देखील सांगा, मी 100% ते सॉल्व्ह करेल. ओके. सो आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच. आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही
तयारच राहा, कारण लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करेलच. या व्हिडिओनंतर 1-2 दिवसात तो अपलोड होईलच. आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइज त्यासोबत तुमच्या डायजेस्टमध्ये खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल दिले आहेत. ते एक्झाम्पल आपण सगळे सॉल्व्ह करणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी देखील ट्यून राहा. थँक्यू सो मच.